मिरजेत बळीराजा वॉटर पार्कवर भाजपचा हल्लाबोल, अवैध कारभाराच्या चौकशीची मागणी. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरामध्ये बळीराजा वॉटर पार्कच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अवैध कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टीचे असलम सय्यद अत्तार यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. टुरिझम केंद्राच्या नावाखाली जमिनीचा बिगरशेती वापर, अनधिकृत बांधकामे आणि महसूल नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. या संदर्भात मिरज तहसीलदारांना लेखी तक्रार देत संबंधित प्रकल्पाची तातडीने स्थळ पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी करण्यात आलीय. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडेही तक्रार दाखल करण्यात आली असून पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. किचनमधील अस्वच्छता, विनापरवाना खाद्यपदार्थांची विक्री आणि लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सांडपाण्याची अयोग्य विल्हेवाट आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार देण्यात आली आहे. परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या या प्रकल्पावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या आंदोलनावेळी अनिकेत अभंगे, विक्रांत कोळी, सिद्धार्थ आटपाडकर, समीर मुल्ला, जीवन अर्जुन यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बळीराजा ॲग्रो टुरिझम यांची आमच्याकडे गेल्या काही दिवसांपासून वारंवार तक्रारी येत आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही मिरजचे तहसीलदार, मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आणि अन्न औषधचे आयुक्त यांच्याकडे आम्ही बळीराजा ॲग्रो टुरिझमची रीतसर तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आज तेथे पाहणी केलो असता पाहणीमध्ये आम्हाला स्विमिंग टँक, त्यानंतर जे खाण्याचे पदार्थ आहेत तेथील ध्वनी प्रदूषण यामध्ये अत्यंत चुकीचे प्रकार आणि पूर्ण नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून आलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रारसुद्धा दिलेली आहे. राहिलेल्या ज्या परवानग्या आहेत त्याबाबतचे आम्ही निवेदन तहसीलदार मॅडम आणि अन्न औषधचे आयुक्त त्यांच्याकडे दिलेलं आहे. जर अन्न औषधचे अधिकारी, तहसीलदार मॅडम आणि पोलीस निरीक्षकांनी त्या 8 दिवसामध्ये बळीराजा ॲग्रो टुरिझमवर जर कारवाई नाही केली तर त्याच्या निषेधार्थ आम्ही कलेक्टर साहेबांकडे दाद मागून उपोषणास बसण्याची आमची तयारी आहे.